अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. फाल्गुन कृष्ण चतुर्दशीला आपण होळी साजरी करीत असतो. याला हुताशनी पौर्णिमा असं सुद्धा म्हणतात. होळी हा दिवस आपल्या आयुष्यातील जे काही संकट आहे, जे काही शारीरिक मानसिक कष्ट आहे, याचं दहन करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा दिवस. आणि या व्हिडिओमध्ये हे जे काही उपाय आहे ते तुम्ही वर्षातून एकदाच करू शकता. ते कुठले तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं की हुताशनी पौर्णिमा 2026मध्ये 2 मार्च सोमवारी संध्याकाळी 5:55 सुरू होत आहे आणि पौर्णिमेची समाप्ती ही 3 मार्च रोजी मंगळवारी सायंकाळी 5:07 समाप्त होणार आहे. तर होळी आपल्याला सोमवारी संध्याकाळी पेटवायची आहे, म्हणजे होलिका दहन करायचे आहे. आणि याच दिवशी संध्याकाळी म्हणजे प्रदोष काळात आपण सत्यनारायण देखील करायचे आहे. आता जाणून घेऊया वर्षातून एकदाच केले जाणारे अतिशय प्रभावी उपाय, जे तुम्ही होळीच्या अग्नीमध्ये त्यास तुम्हाला दहन करायचं आहे. शारीरिक अडचणी आहे, मानसिक कष्ट आहे, त्याच्याबरोबर सांसारिक अडचणी आहे, यावर मात करण्यासाठी आपले आरोग्य सुदृढ राहावं. कारण आपले आरोग्य हीच आपली खूप मोठी संपत्ती आहे. त्याच्यासाठी काही महत्त्वाचे उपाय आहे जे तुम्हाला आवर्जून करायचे आहे आणि तेवढे प्रभावी पण आहे. उपाय करत असताना मनात एक सकारात्मक विचार असणं हे खूप महत्त्वाचं आहे. जेवढ्या सकारात्मकतेने तुम्ही कुठलेही पण उपाय करत असता तेवढा तुम्हाला फायदा होत असतो. आता ज्यांना मासिक धर्म सुतक विटाळ असेल तर त्यांना हा उपाय, म्हणजे हे जे काही तुम्हाला उपाय सांगत आहे ते तुम्हाला करता नाही येणार. मग तुम्हाला हे डायरेक्ट 2027च्या होळीला करता येईल. आता उपाय काय आहे ते जाणून घेऊ. आता सगळ्यात आधी जाणून घेऊ, जेव्हा होळी जळते तेव्हा त्या अग्नीतून जी राख उरते ती पवित्र मानली जाते. ही राख म्हणजे होलिकेच्या दुष्ट शक्तीचा नाश झाल्याचं प्रतीक आहे. म्हणून ही राख घरी आणून घरात ठेवली जाते, जेणेकरून घरातील नकारात्मक ऊर्जा, दुष्टशक्ती, वाईट दृष्टी, भूत प्रेत बाधा यांचा नाश होईल आणि सकारात्मकता येईल. आता ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्राच्या दृष्टिकोनातून बघायचं झालं तर वास्तुतज्ञ आणि ज्योतिषी सांगतात की होळीची राख ही अग्नितत्वाची शुद्ध ऊर्जा असते. होलिका दहनानंतरची राख ही विभूतीसारखी पवित्र असते. ही राख जर तिजोरीत ठेवल्याने धनसंपत्ती वाढते, लक्ष्मी प्रसन्न होते. यासाठी काय करायचं तर लाल कपड्यात थोडी राख बांधून त्यात 7 तांब्याचे दाणे किंवा 7 तांदळाचे किंवा धान्याचे दाणे हळद कुंकू टाकून तिजोरीत ठेवावी. यामुळे धनलाभ होतो, पैशांच्या अडचणी दूर होतात, लक्ष्मी माता प्रसन्न होते. दुसरा उपाय तो प्रवेशद्वाराचा या राखीची छोटी पुडी बनवून मुख्य दरवाजावर किंवा दुकानाच्या एंट्रन्सवर लावावी. यामुळे नकारात्मक ऊर्जा आणि बाहेरचे दोष घरात येत नाही. तिसरा उपाय म्हणजे मनासारखा जोडीदार मिळावा, यापेक्षा सुयोग्य जोडीदार मिळावा म्हणून आपल्याला त्या होलिकेमध्ये काही गोष्टी दहन करायच्या आहेत. 7 आपल्याला हळकुंड घ्यायचे आहे. अख्खे हळकुंड 7च घ्यायचे. त्या तुमच्या स्वतःवरून उतरून टाकायचे. ज्याला लग्न व्हावं, अगदी ताई माझं लग्न डिवोर्स झालं आहे, मला दुसरं लग्न करायचं आहे, असं जरी तुमचं असेल तरीसुद्धा तुम्ही हा जो काही उपाय सांगते तो तुम्हाला करायचा आहे. 7 हळकुंड उजव्या हातामध्ये धरायचे आणि स्वतःच्या डोक्यावरून आपल्या डोक्याला गोल क्लॉकवाईज सरळ जात जसं फिरतं तसं क्लॉकवाईज 7 वेळा स्वतःवरून उतरून ओवाळायचं आहे. स्वतःवरून उतरून घ्यायचं आणि तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे सार्वजनिक होळी आहे तर त्या होळीमध्ये नेऊन तुम्हाला टाकायचं आहे. होळीचं दर्शन घ्यायचं, होळीला प्रदक्षिणा घालायच्या आणि त्यानंतर घरी यायचं आहे. आता घरातून जिथे होळी आहे तिथपर्यंत जाताना मागे वळून बघायचं नाही आहे किंवा दुसऱ्यांच्या कोणाच्या घरी जायचं नाही आहे. तिथून डायरेक्ट तुम्ही तुमच्याच घरी यायचं. घरी आल्यानंतर हातपाय वगैरे दारातच धुवून घरामध्ये यायचं, घरच्या देवाला नमस्कार करायचा आणि याच्यानंतर परत तुम्हाला बाहेर जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता, काही हरकत नाही. हा उपाय तुम्ही स्वतः करू शकता किंवा दुसऱ्यांना देखील करायला सांगू शकता. यानंतर बघा पुढील उपाय तुम्हाला सांगते. सर्वात पहिलं तुम्हाला खाऊची पानं आणायची आहेत. तुम्हाला सर्वांना माहीत आहे की खाऊच्या पानांना आपल्या हिंदू संस्कृतीत आद्य स्थान आहे. प्रत्येक पूजेला खाऊची पानं लागतात. होळी दिवशी हीच खाऊची पानं तुमच्यासाठी वरदान ठरू शकतात. होळीच्या दिवशी 2 खाऊची पानं घ्यायची, ती तुपात भिजवायची आणि ही सार्वजनिक होळी आहे त्यामध्ये तुम्हाला ती अर्पण करायची आहे. यामुळे आर्थिक संकट दूर होतं, पैशाची कमतरता वर्षभर तुम्हाला भासत नाही. तुमचा उद्योगधंदा व्यवसाय असू द्या तो व्यवस्थित चालू लागेल किंवा नोकरी असेल तर नोकरीमध्ये तुमची प्रगती होईल. जो काही कमी पैसा येतो, जास्त पैसा येतो, त्या पैशात बरकत होताना तुम्हाला बघायला मिळेल. आणि तुमच्यावर कर्ज झालेलं आहे, कर्ज वाढत चाललेलं आहे, कर्ज फिटण्यासाठी बरेचसे प्रयत्न करताय पण पैशांची तडजोड होत नाही आहे, तर त्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. याचे तुम्हाला खूप चांगले अनुभव येतील.
त्यानंतरचा पुढचा उपाय म्हणजे बऱ्याच वेळेला आपल्याला असं वाटतं की बघा की माझ्या घराला नजर लागलेली आहे किंवा माझ्या उद्योगधंदा व्यवसाय आहे, माझं दुकान आहे ते चांगलं चालत नाही. तर अशा वेळेला तुम्ही काय करू शकता, एक नारळ घ्यायचा आहे, केसांसहित जे आपण फोडतो ना ब्राऊन कलरचा नारळ तो घ्यायचा आहे. केसांसहित घ्यायचं, ते कोणी ओटीत दिलेला नसावा किंवा पूजेच्या ठिकाणी दिलेलं नसावं. ह्या वस्तू स्वतः विकत आणायच्या आहेत. त्यानंतर संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर, होळीच्या दिवशी संध्याकाळी, सकाळी नाही, संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरून आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वार उघडं ठेवायचं आणि त्यानंतर खालून आपल्या उंबरठ्याच्या मध्यभागापासून ते वरपर्यंत असा गोल हात फिरवून 7 वेळा आपल्या दारावरून आपल्या घरावरून तो फिरवायचा आहे. आणि हे फिरवल्यानंतर डायरेक्ट घरात यायचं नाही, पूर्ण तयारीने अगोदर बाहेर पाणी वगैरे ठेवायचं, पूर्ण फिरवायचं, त्यानंतरच डायरेक्ट होळीजवळ जायचं, सार्वजनिक होळीमध्ये नारळ टाकायचा, तिथून डायरेक्ट घरी यायचं, जाताना मागे वळून बघायचं नाही, घरी येताना मागे वळून बघायचं नाही, आल्यानंतर दरवाजात हातपाय धुवायचे आणि मग घरामध्ये येऊन परत तुम्हाला बाहेर जायचं असेल तर जाऊ शकतात. तर याने सुद्धा जी काही इडापिडा असते, आपल्या पाठी लागलेली, आपल्या घरावर आलेली संकट, अडचणी ह्या बऱ्याच प्रमाणामध्ये दूर होतात. आणि सेम दुकान असेल तर दुकानाचे शटर पूर्ण उघडलेलं, जिथून एंट्री आहे तिथे फिरवायचं आणि बाहेरच्या होळीमध्ये टाकून द्यायचं. नियम सारखेच आहेत. त्यानंतरचा जो पुढचा उपाय आहे तो आजारपणासाठी आहे. जसं की बघा, आपल्या घरातील समजा एखादी व्यक्ती तुमच्या घरात असेल, तिला सारखा दवाखाना असतो, सारख्या गोळ्या सुरू असतात आणि इतक्या दवाखान्यातल्या गोळ्या असून कशाचाच असर त्या व्यक्तीला दिसत नाही. म्हणजे 4-4, 5-5 गोळ्या वाढत जातात, पण एखादी गोळी कधी कमी होत नाही. तर अशा व्यक्तीसाठी आवर्जून हा उपाय करा. स्वतःसाठी तुम्ही करा किंवा घरातील जी व्यक्ती आजारी आहे त्यांच्यासाठी घरातील इतर व्यक्तींनी केला तरीसुद्धा चालतो. यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, एक छोटासा काळा कपडा घ्यायचा आहे. ब्लाऊज पीसचा काळा कपडा असेल तरीसुद्धा चालेल. त्यांच्यामध्ये 5 कवड्या टाकायच्या आहेत, 5 गोमती चक्र टाकायचे आहेत आणि त्या व्यक्तींच्या ज्या गोळ्या आहेत ना वेगवेगळ्या प्रकारच्या, तर त्या गोळ्यामधील एक एक गोळी तुम्हाला त्यांच्यामध्ये टाकायची आहे. या कपड्यामध्ये आणि त्या दोऱ्यानेच बांधून घ्यायचं किंवा त्या कपड्यानेच गाठ बांधून घ्यायचे. आता ही जी पोटली आहे ही ती आजारी व्यक्ती आहे तिच्यावरून तुम्हाला 7 वेळा क्लॉकवाईज ओवाळून घ्यायचे आहे, उतरवून घ्यायचे आहे आणि तुम्ही स्वतः असेल तर तो स्वतःच्या डोक्यावरून सुद्धा 7 वेळा तुम्हाला ओवाळून घ्यायचे आहे. तुम्ही स्वतःसाठी करत असाल तर ही ओवाळून झाल्यानंतर सेम जिथे होळी आहे सार्वजनिक तिथे जायचं, होळीमध्ये टाकायची, अगदी मध्यभागी टाका की ती जळून खाक व्हावी ती पुडी न. तर असं म्हटलं जातं की यामुळे सुद्धा त्या व्यक्तीचं जे आजारपण आहे ना त्यामध्ये फरक दिसू लागतो आणि हळूहळू त्या व्यक्तीच्या गोळ्या ज्या आहेत त्या बंद होऊ लागतात, म्हणजेच ती व्यक्ती निरोगी होऊ लागते. त्यांच्यामुळे हा उपाय सुद्धा आवर्जून करून बघा. सेम जाताना मागे वळून बघायचं नाही, घरी येताना मागे वळून बघायचं नाही, आल्यानंतर हातपाय धुवायचे आणि घरात यायचं. पुढचा उपाय जो आहे तर तो बघा, आपल्याला समजा घरातील बरीचशी मंडळी असतात, बरेच जण असतात की त्यांच्या काहीच प्रॉब्लेम नसतो आरोग्याचा, तर पण आपल्याला काय वाटतं की माझं आरोग्य असंच उत्तम राहावं, मला कधीही कोणते त्रास होऊ नयेत, शुगर BP वगैरे या गोष्टी कधी होऊ नयेत. तर उत्तम आरोग्यासाठी सुद्धा एक उपाय आहे. आपलं उत्तम आरोग्य राहावं यासाठी तुम्हाला 10 कडुलिंबाची पानं घ्यायची आहेत. जे कडुलिंबाची झाडं असतं त्याची मोजून 10 पाने तुम्हाला घ्यायची आहेत. 5 लवंग घ्यायचे आहेत किंवा अंदाजे लवंगा 5, 11, 7 तुम्हाला जेवढ्या वाटतात तेवढ्या लवंगा तुम्ही घेतल्या तरीसुद्धा चालतात. आणि या 5 लवंगा, कडुलिंबाची 10 पानं आणि कापराचा तुकडा, भीमसेनी कापराचा तुकडा असेल तर अतिशय उत्तम, भीमसेनी कापूर नसेल तर गोल कापराची एखाद्या 2 वडी घ्यायची आणि ही स्वतःवरून तुम्हाला ओवाळायची आहे, आपलं आरोग्य उत्तम राहावं म्हणून. आणि त्यानंतर सेम जी सार्वजनिक होळी आहे त्यामध्ये तुम्हाला टाकून द्यायची आहे. नियम सारखे, जाताना येताना मागे वळून बघायचं नाही, कुठे जायचं नाही, डायरेक्ट घरी यायचं, हातपाय धुवायचे आणि देवाला नमस्कार करून मग तुम्हाला बाकीचे जे काही कामं आहेत किंवा अजून बाहेर जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता. पुढचा उपाय आहे तो आर्थिक प्रगती. आपलं घर कायम धनधान्याने भरलेलं राहावं यासाठी मुठभर गहू आणि मुठभर ज्वारी जी आहे ती तुम्हाला या होळीच्या दिवशी ती पेटती होळी असते, तर हा जो उपाय आहे तो तुम्ही तुमच्या घरची जी होळी तुम्ही प्रज्वलित करता त्यांच्यामध्ये सुद्धा मुठभर गहू आणि मुठभर ज्वारी तुम्ही टाकू शकता. यामुळे अगदी वर्षभर आपल्या घरामध्ये धनधान्याची भरभराट राहते, धान्याची कमतरता जी आहे ती आपल्याला भासत नाही. यानंतरचा उपाय म्हणजे अंघोळीच्या पाण्यात थोडी राख अंघोळीच्या बादलीत टाकावी आणि नवग्रह दोषांचा प्रभाव देखील खूप कमी होतो. आता वैज्ञानिक आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून बघायचं झालं तर होलिका दहनामध्ये औषधी वनस्पती, ती संहिता, गाईचं शेण, लाकड जाळतात, त्यामुळे या राखेत औषधी गुणधर्म असतात.
त्वचेवर लावल्याने पुरळ, खाज, इन्फेक्शन कमी होतात, कारण ही अँटीबॅक्टेरियल असते. आता अग्नीची राख ही शोषक असते असं म्हणतात, म्हणजे शरीरातील दूषित द्रव्य शोषून घेते. काही ठिकाणी ही राख दात घासण्यासाठीही वापरतात, त्यामुळे दात मजबूत होतात. आणि हिरड्यांमधून रक्त निघत असेल तर रक्तही थांबतं. म्हणजे ही फक्त अंधश्रद्धा नाही, तर प्राचीन काळापासून चालत आलेली आरोग्यदायी परंपरा ही आहे. एकंदरीतच होलिका दहन केलं जातं तेव्हा या अग्निकुंडात वाईट शक्ती, नकारात्मकता आणि अहंकार जळून नष्ट होतात, असा धार्मिक समज असला तरी आधी सांगितल्याप्रमाणे या राखीमध्ये विविध औषधी वनस्पती, संविधा, गायचं शेण, लाकडं हे जळत असल्याने या राखेत औषधी गुणधर्म असतात असेही सांगितले जातात. त्याचप्रमाणे बघा, हे उपाय करण्यासाठी होळीच्या अगोदर तुम्हाला आणि होळीच्या दिवशी आपण जे वाळलेलं खोबरं असतं, तर खोबऱ्याचा तुकडासुद्धा होळीमध्ये भाजत असतो आणि बऱ्याच ठिकाणी तो खाल्ला देखील जातो किंवा होळीला अर्पण केला जातो. तर खोबरं आणि त्याच्याबरोबर नारळसुद्धा बरेच जण काय करतात, की भलेही आपण घरावरून ओवाळलं नसेल तरी एक नारळ जो असतो आपला ओला ब्राऊन कलरचा सोललेला, तो होळीमध्ये टाकतात. तर तसं तुम्हाला टाकायचं असेल तर तो सुद्धा या प्रकारे केवड्या, गोमती चक्र, हळकुंड, खोबरे, नारळ, खाऊची पानं, बत्ताशे, लवंग आणायचे आहेत. या लवंग, बत्ताशांचे उपाय सुद्धा पुढे तुम्हाला सांगणार आहे. वर्षातील असाच एक दिवस आहे ज्या दिवशी सगळ्या काही नकारात्मक गोष्टी आपल्या आयुष्यातून, आपल्या घरातून उतरवून त्या आपण होळीत टाकल्या, अग्नीत टाकल्या, म्हणजे त्याचा जो प्रभाव असतो तो पूर्णपणे नष्ट होतो आणि त्या त्रासापासून कुठेतरी आपल्याला आराम मिळतो. म्हणून या वस्तू तुम्ही आणा आणि होळीच्या दिवशी आवर्जून होळीच्या पेटत्या अग्नीमध्ये तुम्हाला टाकायच्या आहे. झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते आणि व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.